रईस काझम शेख साहेब आपण या ठिकाणी आलात, आपला बहुमूल्य वेळ आपण दिलात त्याबद्दल आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करते। मास्टर प्रीमियर लीग मध्ये मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मी आभार व्यक्त करते। रियाज अन्सारी साहेब, रिजवान अहमद शेख साहेब, तारिक अजमी साहेब, फारुख भाई अन्सारी साहेब, जावेद भाई अन्सारी साहेब, सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय। मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात। आमचे भरत पाटील साहेब सुद्धा रजा घेत आहेत। विजय पाटील साहेब आपलाही मनपूर्वक आभार, प्रभाकरजी पाटील आपलाही मनपूर्वक आभार, मणिलाल पाटील साहेब आपलाही मनपूर्वक आभार, नारायण मामा आपला विशेष करून आभार। सर्वांचे लाडके मामा आपण सुद्धा आपला बहुमूल्य वेळ दिलात, पुन्हा एकदा सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशनच्या वतीने मॅच सुरू होणार आहे, कारण आपण पाहतोय कौशल 11 संघ कॅप्टन मंगेश हे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्यासाठी हार्दिका एंटरप्राइजेस संघाला आमंत्रित केलेलं आहे। मित्रांनो, अंतिम सामना खरं तर असेल सुपर संडेला, आणि सुपर संडेला आपल्यासोबत जोडली जाणार आहे सुपरस्टार हिरोईन अर्थात एक भोजपुरी अदाकारा आणि हिंदी सिनेमासृष्टीक अदाकारा सन्नी सिंग आपल्यासोबत जोडली जाणार आहे संडेला, सुपर संडे। तर वळूया आपण सामन्याकडे। लास्ट बट वन सेकंड लास्ट सामना आजच्या दिवसातला हा सलामीची जोडी खेळपट्टीवर हार्दिक एंटरप्राइजेसची महेश आणि आकाश, आणि गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी मंगेश पाटील। यावेळेला एक चांगला फटका खेळलेला, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेच्या पलीकडे चौकार। खूप चांगला फटका बघायला मिळाला होता, कारण पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या जवळून फटका खेळला आणि जेलो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषेच्या पलीकडे गेला, 4 धावांसाठी चौकार। पण इथे फटका खेळल्यामुळे मात्र ताकद झोकली गेली नव्हती, गलीमध्ये चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी मिळते ती 1 धाव पूर्ण करण्याची। धावसंख्या होती 5। महेश आणि आकाश अशी जोडी खेळपट्टीवर, हार्दिक एंटरप्राइजेस त्याचबरोबर कौशल 11 या दोन संघामधील हा मॅच आपण पाहतोय। मंगेश पण एकदा मार्गस्थ, जवळपास 7 ते 8 पावलांचं रनअप। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे, त्यामुळे फक्त 2 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात केलेले आहेत, त्यामध्ये एक स्ट्रेट लॉंग ऑफ आणि एक क्षेत्ररक्षक वाईड अप लॉंग ऑन। याला वाटे शॉट, अप्रतिम फटका, स्लॉग सीमचा फटका आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा पार चौकार। आकाशाची उंची कमी आहे पण फटके मात्र खूप उंच मारतोय, तोही सीमारेषेच्या बाहेर। चौकाराने धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झालेली आहे 9। पहिलं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगती पथावर आहे, खूप चांगली सुरुवात आहे। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हार्दिक एंटरप्राइजेसची मंगेश पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे मात्र झेल होणार नाही, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नरच्या बाहेर। संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला, 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला, मास्टर 40+ मास्टर 40।
प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला षटकार आणि धावसंख्या वेगाने वाढते धावसंख्येचा वेग वाढतोय धावसंख्या होते 15 आक्रमण सुद्धा कर्णधार खेळपट्टीवर आहे आकाश आणि असं वाटते की त्यांनी ठरवलेलं आहे की सल्लाही दिलेला आहे महेशला सुद्धा की आक्रमण करा अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आक्रमण हेच बचावाचं साधन यापूर्वी आपण लो स्कोरिंग सामने पाहत होतो खूप चांगला उल्लेख माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे आणि जेवण पाटील यांनी केला आज लो स्कोरिंग सामने बघायला मिळते एक सामना सोडला आपण ज्या सामन्यामध्ये 70 धावांचं लक्ष होतं मात्र बाकीचे सामने लो स्कोरिंग बघायला मिळाले पण हा सामना मात्र असं वाटते की हाय स्कोरिंग बघायला मिळेल मंगेश यावर मात्र फुल्लारलेंचा चेंडूचा खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅटला स्पर्श करून शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय आणि तोपर्यंत आकाश या संधी मिळते स्ट्राईक रोटेट करण्याची एक धाव पूर्ण करण्याची एका धावेने धावसंख्या होते 16 खूप चांगलं स्कोरिंग या स्पर्धेमध्ये करतायत गोल्डन फिंगर राजू पाटील यावर खोदून काढलेला आहे चेंडू जाईल काऊ कॉर्नर कडे पहिली धावची वेगात मिसफील्ड होते आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते रनिंग बिटवीन द विकेट वाखाणण्यासारखी आहे खास करून आकाश डेंजर एंड कडे धाव घेतोय 2 धावा पूर्ण होत आहेत धाव संख्या होते 18 महागडे षटक पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत मंगेशचं महागडे षटक खास करून दोघंही खूप चांगले खेळतायत कारण महेशाने एक चौकार लगावलेला आहे 3 चेंडूचा सामना केला 7 धावांनी खेळतोय आणि आकाशाने एक चौकार लगावला एक षटकार लगावला आणि 11 धावांनी खेळतोय 3 चेंडूचा सामना केला दोघे सकारात्मक पाहू शकता आपण पार्टनरशिप 18 धावांची आकाश याचे 11 धावा आहेत 3 चेंडू सामना केला महेश याचे 7 धावा 3 चेंडू सामना केलेला आहे खूप चांगला प्रक्षेपण क्लीन अँड नीट टेलिकास्ट आणि पाहू शकता आपण इक्वेशन सह दाखवत आहेत 3 स्टार मूवीज आमचे 3 स्टार सज्ज झालेले आहेत नरेंद्र पाटील असत किशोर मात्रे राहुल मात्रे आणि त्यांना एक तोला मोलाची साथ देत आहेत आमचे ओंकार आकाश आणि महेश अशी जोडी खेळपट्टीवर गोलंदाजीसाठी मंगेश काठे मॅन फ्रॉम खारबाव मंगेश काटे गोलंदाजी करण्यासाठी आणि मंगेश यष्टिरक्षक सुद्धा आहे मॅन फ्रॉम खारबाव मंगेश कॅप्टन आहे मंगेश जवळपास 7 ते 8 पावलांचा रनअप राईट अंपायर जो स्टेप आउट झाला होता शॉर्ट आर्म पुलचा फटका चेंडू जाईल मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय वेगात धाव घेतोय आकाश जीवन पाटील कुठेही जाणवत नाही की 40 प्लस ची स्पर्धा आहे ज्याप्रमाणे रनिंग बिटवीन द बघायला मिळते खूप चांगला फिटनेस आणि खरं तर 40 प्लस क्रिकेट संघटनेच्या स्थापना झालेली भिवंडीमध्ये त्या माध्यमातून खूप चांगला फिटनेस सुद्धा बघायला मिळतोय आणि एक महत्वाचा उद्देश त्या पाठीमागचा आहे फिटनेस फुलटा चेंडू स्वांग केलेला आहे चेंडू हवेत आहे झेल होते का सीमारे झेल बघायचा आहे आणि यावेळेला मात्र एक चांगला झेल वाईड ऑफ लॉंग ऑनला गमनला करून स्पर्धेचं आयोजन भिवंडीचं नाव करते रोशन यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40 प्लस असोसिएशन भिवंडी पासून धमन पर्यंत यांचाच र बोलबाला भिवंडी पासून धमन पर्यंत यांचाच र बोलबाला मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस मास्टर 40 प्लस चा बोलबाला पण खूप चांगली पार्टनरशिप करून आकाश बाद झालेला आहे कारण आपण बघतो 8 चेंडूमध्ये 20 धावांची पार्टनरशिप आणि आकाश याने तब्बल 5 चेंडूचा सामना केला आणि 5 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी केली त्यामध्ये एक चौकार लगावला एक षटकार लगावला तर जेव्हा 40 प्लसचा प्रश्न येतो जेवण पाटील आपण पाहतोय की 40 प्लस जेव्हा 40च्या पुढे तुमचं
तुम्ही मार्गक्रमण करतात तेव्हा बरेचशा आजाराला सुरुवात होण्याची शक्यता असते. त्यामध्ये खास करून डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, त्याचबरोबर खास करून डोळ्याचा आजार की तुम्हाला जवळचं कमी दिसायला लागतं. हा एक विशेष प्रकारचा आजार 40+ सुरू होतो आणि त्यामुळे कॅल्शियमची सुद्धा कमी होत असते. त्यामुळे खरं क्रिकेटच्या माध्यमातून तर खरं तर आपण फिटनेस ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आजार कुठेतरी मात करण्याचा सुद्धा प्रयत्न होतोय. अतिशय चांगला उल्लेख केला डॉक्टर मुरेश्वर गवली सर. आपण तर वळूया आपण खेळाकडे. चर्चाही होतच राहणार आहे. यावेळेला मध्ये बॅटला स्पर्श झाला होता, झेल सुटतोय. मंगेश अति एक्साइटेड झाला कारण त्याच्याकडनं चूक झाली होती, झेल सुटला होता आणि धावबाद करण्याचा प्रयत्न तो करणार होता. आपण थोडं रिप्ले मध्ये पाहणार आहोत. 3 स्टार मूव्हीच्या माध्यमातून काय सुंदर प्रक्षेपण, क्लीन अँड नीट टेलिकास्ट आणि ऍक्शन रिप्ले सुद्धा. आमच्या तिसऱ्या पंचाला कुठल्या प्रकारे द्विधा निर्माण होत नाही. जेव्हा जेव्हा आवश्यकता भासते तेव्हा आमची संपूर्ण टेक्निकल टीम अगदी तत्पर असते चांगल्या प्रकारचं प्रक्षेपण, चांगल्या प्रकारचा रिप्ले दाखवण्यासाठी. मंगेश राईट आर्म. यावर मध्ये कंट्रोल हुक शॉट, चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अध्यक्ष धनंजय गवली आयोजन करण्यास पुढाकार घेती. रोहिदास पाटील, प्रकाश म्हात्रे उपाध्यक्ष पद सांभाळती. अध्यक्ष धनंजय गवली आयोजन करण्यास पुढाकार घेती. रोहिदास पाटील, प्रकाश म्हात्रे उपाध्यक्ष पद सांभाळती. कसलीच नाही कमी यांच्या संस्थेत नाव भिडले गगनाला. कसलीच नाही कमी कंट्रोल हुक शॉट बघायला मिळाला आणि 4 धावांसाठी चेंडू निघून गेला होता. चौकाराने धावसंख्या वाढते. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता, पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. चेंडू सरळ वेध घेतो यष्टीरक्षक मंगेश याचा. कुठल्या प्रकारे धाव नाहीये, धावसंख्या थांबलेली आहे 24. दुसरं षटक हे मार्गस्थ, एक चांगली धावसंख्या म्हणता येईल. याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर 50चा आकडा पार होऊ शकतो. याला फक्त हलक्या हाताने ढकललेलं आहे, कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. शॉर्ट कव्हरला डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 26 धाव होत आहेत. एक चांगली रणनीती आहे जयवंत पाटील आपण पाहतोय, कारण आपण बघितलं शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक नाही, मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाही, फक्त चेंडूला हलक्या हाताने ढकललं. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली, प्रेशर बिल्डअप केलं डीप मधल्या क्षेत्ररक्षकावर आणि दुसरी धावी पूर्ण केली. सेन्सिबल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट बघायला मिळते. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये टेक्निक बघायला मिळाली. तिथे जबरदस्त क्रिकेट बघायला मिळते. क्रिकेट असा खेळ आहे कधी डोक्याचा सुद्धा वापर करावा लागतो कित्येक वेळेला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं म्हटलं जाते आणि युक्तीने क्रिकेट खेळताना मैदानाच्या आतमध्ये पाहतो आपण हार्दिका एंटरप्राइजेस संघाचे खेळाडू. डोक्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय खेळातील उदाहरण आपण देऊ की ज्या सामन्यामध्ये कधी कधी डोक्याचा वापर केला गेला नाही, त्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागतं. या सामन्यात डोळ्यांनी केला नाही आणि मला सामना अजून तोही आठवतोय, वर्ल्ड कप 99 चा सामना. येस, गॅरी क्रिस्टन त्या ठिकाणी होता, लान्स क्रुझनर त्या ठिकाणी होता. लान्स क्रुझनर 2 चौकार लगावले होते. अगदी बरोबर आपण सांगितलं. झुलू या नावाने परिचित होता लान्स क्लुझनर. खरं तर सर्वाधिक धावा राहुल द्रविडने पटकावल्या होत्या त्या वर्ल्ड कप मध्ये. मात्र मॅन ऑफ द सिरीजचा किताब जो दिला गेला होता लान्स क्रुझनर याला गेला होता, कारण अष्टपैलू कामगिरी त्यांनी केली होती लान्स क्रुझनर. वळी आपण तिसऱ्या षटकाकडे. यामध्ये फटका खेळलाय स्क्वेअर लेकडे, खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 28. असं वाटते की 45+ कडे पाहत असणार आहे.
हार्दिक एंटरप्राइजेस गिरीश एक शैलीदार फलंदाज आहे. यानंतर बॅक टू द बॉलर फॉलो मध्ये अडवण्यात यश आलं नाही. धाव मात्र गिरीश पूर्ण करतोय. गिरीशचं असं एक वैशिष्ट्य आहे जेवण पाटील की असं वाटतंय गिरीश हा ॲडव्होकेट आहे पण तो क्रिकेटशी त्याचं इतकं अतूट नातं आहे की तो कोर्टामध्ये कमी आणि क्रिकेटच्या मैदानावर जास्त दिसतोय. महेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. त्याचा सामना करेल महेश. महेश टू महेश. आकाशाने एक चांगली कामगिरी केली. शॉर्ट इनिंग पेश केली होती. फटकेबाजी केली होती. संघाला सुरुवात चांगली करून दिली होती. त्यानंतर आकाश बाद झाला आणि आकाश बाद झाल्यानंतर लगेच गिरीश आलेला आहे. महेश मात्र सलामी आहे. महेश टू महेश. एवढा एक चांगला फटका खेळलाय. सरळ चेंडू जाईल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट हेच फार महत्वाचं असतं. रनिंग बिटवीन द विकेट तुम्ही चांगले असणं फार गरजेचं आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 30. 31 धावा झाल्या आहेत. 31. महेश राईट आर्म. याला खरं तर खेळायचं तर ऑफ साइडला. चेंडू मात्र जातोय तो म्हणजे सिली मिडॉनला आणि त्यावर 1 धाव महेश पूर्ण करतोय. धावसंख्या होते 32. हार्दिक एंटरप्राइजेस विरुद्ध कौशल 11 या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. MPL मास्टर 40+ प्रीमियर लीग 2022 हा एक क्रिकेटचा महासंग्राम आणि या स्पर्धेमधला दुसऱ्या दिवसातील आजचा आपण 6वा सामना पाहतोय. याला मात्र डिफेन्स केलेला आहे. बाद होण्याची शक्यता आहे आणि महेश धावबाद. जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये कशा प्रकारे तो टॉस स्टॉप केला होता आणि शेवटच्या क्षणी डिफेन्स केला होता. बचाव केला होता. गोलंदाजी दिशेने खेळलेला फटका आणि महेश कुठल्या प्रकारची चूक करत नाही आणि महेशची खेळ सुद्धा संपुष्टात आलेली आहे. दुसरा फलंदाज बाद होतोय. सलामीची जोडी तंबूत परतलेली आहे आणि आता मात्र खेळण्यासाठी येतोय. धनाजी येतोय. धनाजी नॉन सेकंडला उभा असणार आहे. 2 फलंदाज बाद झाले. धावसंख्या आहे 32. याला मात्र शॉर्ट टर्म पुलचा फटका. चेंडू जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र वाचवू शकणार नाही. 2 धावा गिरीश पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 34. 34. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. महेश यांनी या षटकामध्ये आपण बघितलं की तब्बल धावा ज्या दिलेल्या त्या 8 धावा दिल्या. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा आल्या होत्या. मात्र दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8 आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 म्हणजे कमबॅक करताना पाहतोय. पहिलं षटक महागडे ठरलं होतं तर 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हार्दिका एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 2/34. आजच्या दिवसातला शेवटच्या सामन्यासाठी ऑफिशियल कॉल CSK चौधरी सुपर किंग तसे हरिचंद्र अँड कंपनी दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचं आहे. चौधरी सुपर किंग आणि हरिचंद्र अँड कंपनी दोन्ही कॅप्टननी टॉस साठी तयार राहायचं आहे कारण अंतिम षटकाला सुरुवात झालेली आहे. गोलंदाजीसाठी अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मुकेश.
हा चेंडू मात्र पडल्यानंतर अतिशय वेगात टाकला होता, पडल्यानंतर थोडासा खाली जातोय, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर होता आणि खाली राहिला होता आणि सरळ निघून जातोय तो यष्टी रक्षकाच्या हातात निर्धाव. मुकेश त्याचा सामना करीत धनाजी. पुन्हा गोल्डन स्पॉटवर फलंदाज या ठिकाणी धावबाची शक्यता आहे. धावबाद अध्यक्ष धनंजय गवली आयोजन करण्यात पुढाकार घेती. रोहिदास पाटील प्रकाश मात्रे उपाध्यक्ष पद सांभाळती. अध्यक्ष धनंजय गवली आयोजन करण्यात पुढाकार घेती. रोहिदास पाटील प्रकाश रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे फलंदाज धावबाद झालेला आहे. खूप चांगला चेंडू होता, पडल्यानंतर अनपेक्षित बाउन्स, थोडासा टर्नही बघायला मिळाला आणि मात्र मंगेश यष्टीरक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त करून दिली. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या अजूनही थांबलेली 34. असं वाटलं होतं जेव्हा पहिलं षटक समाप्त झालं जेवण पाटील, असं वाटलं होतं की 50चा आकडा पार होईल. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जात आहे. याला खरं खेळायचं ऑन साइडला चेंडू जातोय तो कवा पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल, धोकादायक ठरू शकतोय. फलंदाज धावबाद. देवानंद पाटील कार्याध्यक्ष पदाला साजेस काम करती. विनोद चौधरी कोषाध्यक्ष पद व्यवस्थितरित्या सांभाळती. देवानंद पाटील कार्याध्यक्ष पदाला साजेस काम करती. विनोद चौधरी कोषाध्यक्ष पद व्यवस्थितरित्या सांभाळती. पाटील आपण पाहतोय की आंतरराष्ट्रीय खेळामध्ये डॉन ब्रॅडमन सरांनी एक चौकार जरी लगावला असता त्यांची सरासरी 100ची आली असती टेस्ट क्रिकेटमध्ये. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जात आहे. डॉन ब्रॅडमॅन धावांची लयलूट केली, मात्र शेवटची इनिंगला ते 0वर बाद झाले. अगदी बरोबर, चांगला उल्लेख केला. हा महान खेळाडू होता ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन. 99.94 अशी सरासरी एक चौकार जरी लगावला असता याची सरासरी 100ची असती, पण शेवटची इनिंग मात्र 0वर बाद झाले. क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ का संबोधला जात आहे असे कित्येक उदाहरणं देता येतील. यावर मात्र लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. मात्र झेल धरतीला स्वाहा केलेला आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. 3 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या होते 38. अजूनही षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. असं वाटतं की 40+ पर्यंत संघ जाईल असं वाटतं. एक वेळ अशी होती की कदाचित धावसंख्या 50चा आकडा सुद्धा पार करेल, पण तो आकाश बाद झाल्यानंतर मात्र धावांचा वेग ज्याप्रमाणे वाढायला हवा होता त्याप्रमाणे वाढला नाही. याला फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. सोपा झेल सुटते. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली 40. आणि यासाठी की शेवटचा चेंडू असावा. एक मोठा फटका लागून धावसंख्येत लक्ष कदाचित 45 पेक्षा जास्त होऊ शकेल. गिरीश खेळपट्टीवर आहे, क्षमता आहे. याला मात्र ताकदवर फक्त ड्राईव्ह केलेला चेंडूला सरळ जाते लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्याने पुन्हा एकदा थंबल होतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या झालेली 42, 42 आणि 43 धावांचं लक्ष. दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. CSK
चौधरी सुपर किंग आणि हरिश्चंद्र अँड कंपनी दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि टॉस साठी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक जेवण पाटील. तत्पूर्वी आपण इक्वेशन पाहूया. पार्टनरशिप 7 धावांची झाली संभाजी आणि गिरीश मध्ये. खूप चांगले इक्वेशन दाखवतायत 3 स्टार मूवीजच्या माध्यमातून. टॉस साठी ओपनिंग येण्यासाठी सज्ज होतील जेवण पाटील. यस टॉस साठी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक जेवण पाटील. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मात्र धावतं समालोचन करण्यासाठी सज्ज होतील एक युवा आणि प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. दोन्ही संघाचे कॅप्टन ताबडतोब टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे. गोल्डन कॉईनने नाणेफेक केली जाईल दोन संघांमध्ये. हरिश्चंद्र अँड कंपनी आणि चौधरी सुपर किंग्स असा सामना आजच्या दुसऱ्या रजनी मधला हा शेवटचा अंतिम सामना रंगणार आहे. यस पाहू शकता आपण नेक्स्ट मॅच चौधरी सुपर किंग विनोदजी चौधरी ओनर आणि हरिश्चंद्र अँड कंपनीचे ओनर आमचे निलेश दादा चौधरी आणि उमेशजी चौधरी. आपण पाहू शकता टीव्ही मॉनिटरवर खूप चांगलं प्रक्षेपण क्लीन अँड नीट टेलिकास्ट पाहतोय आपण 3 स्टार मूवीजच्या माध्यमातून. ओव्हर टू टॉस बॉक्स. खूप खूप धन्यवाद डॉक्टर मोरेश्वर गवली सर. नाणेफेक करण्यासाठी मी उमेशजी चौधरी यांना विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. उमेशजी चौधरी. संपूर्ण झालेले मान्यवर विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थान बनवण्याचा आपला आम्ही खूप खूप आभारी आहोत. हरिश्चंद्र अँड कंपनी संघ करणार संभाजी नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 25 ते 50. कोण फलंदाज असतील? आमच्या फलंदाज भरपूर आहेत. बघूया आता मैदानात गेल्यावर. सामना रंगतदार प्रेक्षकांना बघायला मिळेल. नक्कीच नक्की. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर नाणेफेक कमावले तर राजू प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 31 ते 32 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. कोण 4 गोलंदाज असतील या सामन्यामध्ये? दिलीप आहे, धनाजी आहे, मी आहे, राम आहे, अजून एक्स्ट्रा बॉलर आहे आमच्याकडे. आम्ही विचार करतो ते वापरायचं का अजून. प्रेक्षकांना रंगतदार सामना बघायला मिळेल. डेफिनेटली. ऑल द बेस्ट. तुझ्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो यानंतरच्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे. हरिश्चंद्र अँड कंपनी संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्यात घेतलेलं आहे आणि चौधरी सुपर किंग्ज या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्याला घेऊन जाते कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत समीर ठाकरे. थँक्यू. थँक्यू सो मच जयवंत पाटील सर आणि डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. टार्गेट असेल ही मॅच जिंकण्यासाठी टीम कौशल 11 रहाणालला 43. कौशल 11 रहाणाल हा संघ काल एक सामना पराभूत झाला. त्यामुळे या रेसमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांना टिकून राहण्यासाठी ही मॅच फार महत्वाची आहे. ही मॅच त्यांना जिंकावी लागेल. परंतु समोर संघ आहे हार्दिका एंटरप्राइजेस दिनेश जोशी यांचा हा संघ आपल्याला पाहायला. आकाश पाटील यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कौशल 11 संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. कैलास पाटील यांच्याकडून राहणार. कैलाजी पाटील यांच्याकडून तब्बल प्रत्येक षटकारासाठी 500 कॅश प्राइज दिला जाईल. 43 धावांची गरज आहे. खरं तर षटकारांची गरज असेलच ही मॅच जिंकण्यासाठी आणि थोडस कॅश प्राइज जिंकण्यासाठी.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मंगेश आणि त्याच्या सोबतीला सुधीर. ओपनिंग पेअर आपण पाहतोय. तर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होईल टीमचा कॅप्टन. मात्र कोणाला आता यूज करतोय हे पाहणं इंटरेस्टिंग. तर निश्चितच रमाकांत शिवारी या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. पहिलं षटक रमाकांत शिवारी या ठिकाणी हाताळताना दिसेल. पॉवर प्लेची ओव्हर आहे. फक्त 2 फिल्डर्स 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये आपण पाहिलं क्षेत्ररक्षणाची व्हीवर असणार तर एक फिल्डर लॉंग ऑनला उभा आहे. थोडासा वाईड उभा आहे, वाईडिश लॉंग ऑनला. त्यानंतर एक फिल्डर आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर. डीप स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर शेवटची लढत आजच्या शेड्यूल मधील. टॉस झालेला आहे. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर खारबाव मधून बिलॉंग करतायत. एका बाजूला मंगेश बॅटिंग करतोय तर एका बाजूला रमाकांत गोलंदाजी करतोय. आणि ह्या वेळचा बॉल पहा, रिप्ले मध्ये आपण पाहूया. खरं तर आम्ही आहोत स्क्वेअर बाउंड्री जवळ. एक्झॅक्टली काय घडलं विकेट वरती पडल्यानंतर काय घडलं ते रिप्ले मध्येच पाहायला मिळेल. कारण पॉइंटला खेळण्यासाठी तयार होता मंगेश, परंतु बॉडीवरती तो चेंडू ब्रश झाला. आणखीन एक चांगला चेंडू स्विंग अँड मिस. सलगचे 2 चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतात. ओ माय गॉड, हे पाहतायत आपण पहिल्या चेंडूचा रिप्ले. वा, सुपर बॉल पाहायला मिळाला. ती पडल्यानंतर भरपूर आजच्या बाजूने वळला होता. व्हेरिएशन पाहायला मिळते. या दरम्यान विकेट किपर कडनं चूक होते. चेंडू मात्र आता वेगानं लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेनं फरार होतोय 4 धावेंसाठी. लकी बाउंड्री, नशिबाचा चौकार. देवानंद पाटील कार्याध्यक्ष पदाला साजेस काम करती. विनोद चौधरी कोषाध्यक्ष पद व्यवस्थितरित्या सांभाळती. देवानंद पाटील कार्याध्यक्ष पदाला साजेस काम करती. विनोद चौधरी. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि बघा, जर कोणाला कोण जेवण करायचा बाकी असेल तर जेवण करून घ्या. कॉमेंट्री बॉक्सच्या पाठीमागे आपण जाऊन जेवणाचा स्वाद घ्या. निर्धारित 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेचा हा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील जोरदार पाहायला मिळते. एक्झॅक्टली दोन्ही अंपायर्स आपण पाहिले तर आता डिस्कस करतायत. थोडस क्लोज डिसिजन आहे, त्यामुळे दोन्ही अंपायर्स चर्चा करतायत आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहेच. भरपूर कॉन्फिडन्स, आत्मविश्वासानं अपील झाली होती. येस, फिंगर अप होत आहे आणि निश्चितच खेळाडू बाद. जोरदार अपील केली होती. भरपूर आत्मविश्वास होता त्या अपील मध्ये, त्यामुळे निश्चितच खेळाडू बाद या ठिकाणी घोषित केला. आणि पाहिलं आपण रिप्ले मध्ये चांगला निर्णय पाहायला मिळाला पंचांच्या माध्यमातून. रमाकांत शिवारीला मात्र विकेट इथे मिळाली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. एक चौकार आला, तिथे देखील मिसफिल्डिंग झाली होती, त्यामुळे तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येक षटकामागे आपण जर विचार केला तर 11 ते 12 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत फक्त आणि फक्त धावफलकावरती 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि षटकामधील आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. त्यामुळे आता 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका इथनं मारणं आता गरजेचं असेल टीम कौशल 11 राहण्यासाठी. या मॅच मध्ये बनवून राहण्यासाठी जी सरासरी हवी आहे ती सरासरी मेंटेन ठेवण्यासाठी न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 मुरली आलाय. मॅन फ्रॉम बंगलापाडा.
वेगवेगळ्या संघामधून वेगवेगळ्या गावामधून प्रत्येक खेळाडू एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या फ्रँचायझीसाठी चांगलं क्रिकेट मात्र प्रत्येक खेळताना दिसले. आपल्या ओनरसाठी चांगले कार्य प्रत्येक जण इथे करताना दिसले. परंतु रमाकांत शिवारीचं मी कौतुक करेन, अशा प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत त्याने हाताळली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चालला आता मिडॉनला. फिल्डर आहे तैनात. एकच धाव त्याही ठिकाणी मिळेल आणि धावफलक एका धावीनं 5 वर जाऊन पोहोचले. 5 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना 5 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेत. बॉलिंग युनिट देखील फार चांगलं आहे हार्दिक एंटरप्राइजेस टीम कडे. आकाश जो टीमचा कॅप्टन आहे तो देखील एक चांगला गोलंदाज आहे. गिरीश सारखा एक लेफ्ट आर्म बॉलर आहे. मग बॉलिंग युनिट देखील फार चांगलं पाहायला मिळतंय टीम हार्दिक एंटरप्राइजेस कडे. पहिलं षटक रमाकांत शिवारी इथे हाताळत असताना त्यानं देखील इम्प्रेस केले. इथे लाईन पाहावी लागेल. चुकीची लाईन आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. अवांतर धाव या ठिकाणी मिळेल आणि धावफलक एका धावीनं पुढे सरकत असताना 6 वर. एक्स्ट्रा धाव इथे मिळते आणि धावफलक एका धावीनं 6 वर जाऊन पोहोचले. नो बॉल आलाय. खर तर सुरुवातीला आपण पाहिलं होतं व्हाईट बॉलचा इशारा आला होता. त्यानंतर डिस्कस केलं की एक्झॅक्टली बॉल कुठे पिच झालाय आणि त्यानंतर मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचलाय की हा नो चेंडू आहे. येणारा बॉल आता फ्री हिट असेल. सामना करेल बॅटर सुधीर. एक विस्फोटक फलंदाज म्हणून सुधीरची ओळख आहे. कांबे संघामधून खेळत असताना फार चांगली बॅटिंग त्यानं केली आहे. परंतु आज खऱ्या अर्थानं त्याच्या फ्रँचायझीला त्याच्या बॅटिंगची गरज आहे. आणि या दरम्यान स्लॉग स्वीप फटका चांगला पाहायला मिळतोय. तेवढीच चांगली फिल्डिंग. कॅच स्वीकारली होती परंतु फ्री हिट असल्यामुळे त्या ठिकाणी फलंदाज बाद होऊ शकणार नाहीये. परंतु इथे पहा धावबादच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद झालाय. मुरली मात्र निराश पावलांनी परतत असताना. दिनेश जोशी कालीराम म्हात्रे सदस्य आहेत भारी. सदानंद माली रमाकांत शिवारी यांची तर बातच न्यारी. दिनेश जोशी कालीराम म्हात्रे सदस्य आहेत भारी. सदानंद माली रमाकांत शिवारी यांची तर बातच न्यारी. प्रत्येक सदस्य प्रत्येक कामाला उपस्थित वेलेला. प्रत्येक सदस्य प्रत्येक कामाला उपस्थित वेलेला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 7 धावा 2 फलंदाज इथे बाद झालेत. उर्वरित आता 18 चेंडू. सामना जिंकण्यासाठी धावांची गरज असेल 36. समीकरण आता पाहिलं तर जी सरासरी आहे ना ती सरासरी आता इथे वाढली आहे. कारण प्रत्येक षटकामागे आता 12 धावा जोडाव्या लागतील ही मॅच जिंकण्यासाठी. न्यू बॅटर महेश पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पूर्णा. पूर्णा क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. फार चांगलं खेळ त्याच्या गावासाठी तो सातत्याने खेळत आलाय. परंतु आज कौशल 11 रहाणासाठी मात्र त्याला चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाजी करण्यासाठी संभाजी मॅन फ्रॉम पायगाव हा देखील तेवढाच ताकदीचा ऑलराऊंडर आहे. प्रत्येक टीम मध्ये बेस्ट प्लेयर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तब्बल 27 संघामधून हे 14 संघ आपल्याला खरं तर पाहायला मिळतात आणि त्या 27 संघांमधून या 14 टीम मध्ये खेळाडू निवडले गेलेले आहेत. MPL मास्टर प्रीमियर लीग बहुप्रतीक्षित ही स्पर्धा होती. काल स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज या दुसऱ्या रजनीमध्ये ही स्पर्धा आज अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहिली आहे. गोलंदाज या राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु इथे आता मी म्हणेल छोटा बॅकलिफ्टनं तुम्ही जर खेळत राहिलात तर तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचणार नाहीयेत. त्याच्यासाठी तुम्हाला मध्ये मध्ये मोठे स्ट्रोक देखील खेळावे लागतील. धावसंख्या फक्त आणि फक्त 7 धावा.
या दरम्यान स्लॉक करायचं होतं, इथे देखील बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क झाला नाहीये. शॉर्ट फाइनलिंगला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावफलक एका धावेने पुढे सरकत असताना शिवदास त्या ठिकाणी तैनात होता. शॉर्ट फाइनलिंगला चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचली आहे. 43 टार्गेट 40+ रजनी क्रिकेटमध्ये फार चांगले टार्गेट असतं. काल आपण पाहिल्या फक्त आणि फक्त एकच मॅच कालच्या रजनीमध्ये ती चेस झाली होती. शेवटची मॅच होती ती देखील VR चॅलेंजनं चेस केलं होतं. या दरम्यान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आला. अखूट टप्पाचा बॉल होता. खरं तर महेश पहिल्याच चेंडूला सामोरं जात असताना अशा प्रकारे खेळणं मी म्हणेल कुठेतरी चुकीचं शॉट सिलेक्शन. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अखूट टप्पाचा बॉल आहे. यावी शॉट ऑन पूल गेलाय. चेंडू चालला डीप मध्ये मिड विकेटला. आउटफील्ड मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर थ्रो झाल्या. 2 धावा कंप्लीट. बॅकअपला जोपर्यंत फिल्डर येतील तोपर्यंत फक्त आणि फक्त मिळतात 2 धावा. धावफलक 2 धावेच्या मदतीने पुढे सरकलाय 10 वर. पंधरा चेंडू 33 धावेची गरज. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये. फिल्डर डाऊन दी बॉल येण्याचा प्रयत्न करत होते गिरीश त्या ठिकाणी, परंतु पोहोचू शकलेले नाहीयेत चेंडू पर्यंत आणि त्या दरम्यान मिळतात बॅटर महेशला 2 धावा. सिंगल डबल्स न मी म्हणेल तुम्ही तुमच्या टार्गेट पर्यंत पोहोचू शकणार नाही आहात. त्याच्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. षटकार आणि चौकारांची गरज आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भरपूर चौकार भरपूर षटकार आपण पाहिलेत. यावेळी बॅटची एज घेतली. चेंडू चालला आता एस्टनच्या मागे. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली शिवदास कडनं. मिळेल फक्त 1 धाव. महेशचा रोल आहे ना या मॅच मध्ये फार इम्पॉर्टंट असेल. महेश एक हार्ड हिटर बॅटर आहे आणि त्याचा खेळ करणं त्याला फार महत्वाचं असेल. षटकाची समाप्ती 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 13 धावा. 12 चेंडू आणि 30 धावेची गरज. हळूहळू आता प्रत्येक षटकामागे सरासरी वाढत चालली आहे. याचं कारण काय तर उत्तम दर्जाची स्टँडर्ड हाय क्वालिटी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. यानंतर शेवटची लढत आपण पाहणार आहोत. हरिश्चंद्र अँड कंपनी त्यांच्या विरुद्ध संघ असेल चौधरी सुपर किंग्स. दोन्ही टीम साठी ती मॅच मात्र महत्वाची असेल. सो जिंकेल तो निश्चितच कुठेतरी सेफ असेल त्या ग्रुप मधून. हे पाहू शकता आपण. येस कॅमेरामॅन आपण भरपूर सारे मान्यवर पाहुणे आपण पाहतोय मंचावरती. पुन्हा एकदा बोलत तयार होते गिरीश पाटील. तिसऱ्या षटकामध्ये यावेळेचा हा चेंडू ओव्हर पिच वर घेऊन लॉफ्ट केलाय. चेंडू आता गॅप बंद निघून जाईल का? क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न करतोय परंतु अखेरकार चेंडू तिथे निघून गेलाय. 4 धावेंसाठी चौकार. ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, ये काली काली आंखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें. चांगली सुरुवात ह्या षटकाला या ठिकाणी केली आहे. गोलंदाज
गिरीशच्या अगेन्स्ट यावी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चांगली लाईन पाहायला मिळते, चांगली लेन पाहायला मिळाली. पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर मूव झाला. बॅट आणि बॉल मध्ये जो संपर्क हवा होता तो साधता आला नव्हता. 10 चेंडू शिल्लक आणि 26 धावेची गरज. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावी मात्र फर्स्ट वॉर्निंग आता इथे दिली जाईल बॅटरला. निश्चितच आता बॅटरला फर्स्ट वॉर्निंग आलेली आहे. पुन्हा एकदा जर अशा प्रकारे बॅटर पुढे गेला आणि गोलंदाजाने जर आउट केलं तर 2 धावांची पॅनल्टी बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळेल. फलंदाज बाद नसेल परंतु 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. यावेळी मात्र एक्झॅक्टली काय घडले, अपील जोरदार पाहायला मिळते आणि यस पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद होतोय. लगातार 2 चेंडू आणि 2 विकेट. स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी झेल स्वीकारली. अशा प्रकारे नाईट क्रिकेटमध्ये चेंडू उंच गेल्यानंतर जज करणं तितकंसं सोपं नसतं. कुंदन कधी आला आणि कधी निघून गेला आमच्या स्कोररला देखील कळालं नाही. खर तर अगदी पहिल्या चेंडूचा सामना करत असताना तो बाद झाला. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 17 धावा. गोलंदाज आता हॅट्रिक वर असेल. पहिल्या बॉलवर गिरीशच्या चौकार आला होता परंतु त्यानंतर किती चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. निश्चितच ऑनफिल्ड जो डिसिजन येईल चेक नो साठी तोच या ठिकाणी स्वीकारला जाईल. अंपायर साठी देखील रेफरल रनआउट कॅच किंवा बाउंड्री लाईन वरती डाऊटफुल असेल तर अंपायरनं तो निश्चितच रेफर घ्यायचा आहे.
धावसंख्या धावफलकावरती 17 आहे. लगातार 2 विकेट्स त्या ठिकाणी मिळाल्यात. गिरीश पाटीलला चांगली गोलंदाजी आता इथे दाखवली आहे. बघा चेक साठी ऑनफिल्ड डिसिजनच या ठिकाणी स्वीकारला जाईल. ऑर्गनायझिंग कमिटीचा काहीही रोल नसणार आहे, लक्षात असू द्या. यस, जर तुम्ही डाऊटफुल असाल तुम्हाला ऑनफिल्ड वरतीच तो निर्णय घ्यायचा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर हलकासा स्विंग पाहायला मिळाला. यावेळी अपील जोरदार. यस, आणखीन एक विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. म्हणजे टीम हॅट्रिक पाहायला मिळाली. मैं तो रस्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, ओ रस्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. हे पाहू शकता आपण गोलंदाजांना देखील खूप चांगला एफर्ट लावला त्या ठिकाणी धावबाद करण्यासाठी. न्यू बॅटर एंटर होताना सुरेंद्र नवीन खेळाडू आता एंटर होतोय. फार मी म्हणेल आता कठीण स्थिती पाहायला मिळते. संघर्ष वाढलाय आता जर मी म्हणेल कौशल 11 राहनालचा. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर 17 धावा. 17 वरती अक्षरशः मी म्हणेल एक ब्रेक लागले. अशुभ आकडा मानला जातो क्रिकेट मधील. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना. इथे मात्र फुल टॉस वर घेऊन ऑन साइडला चांगला प्रहार पाहायला मिळतोय. आणखीन एखादी विकेट मिळेल का? संधी तर होती, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना ती संधी गमावली आहे. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए, ये दिल और उनकी निगाहों के साए मुझे घेर लेते हैं बाहों के साए. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या सहाय्यानं पुढे सरकत असताना प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज देखील आहे. लास्ट ओव्हर शेवटचं षटक. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावेची गरज. 6 बॉल 20 धावेची गरज. या ठिकाणी मुकेशच्या बॅटमधून एक संघर्षमय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. आकाश आले टीमचा कॅप्टन, स्वतः टीमचे ओनर देखील आहेत. राईट आर्म राऊंड विकेट ना. यावेळेचा हा चेंडू इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. खर तर इथे मात्र कुठेतरी संधी घ्यायला हवी होती. बॅटरनं चेंडू सोडून दिला. 6 बॉल 20 बनवायच्या होत्या आणि अगदी पहिलाच नो बॉल मिळाला होता. या चेंडूवरती एक चौकार किंवा षटकार आला असता किंवा सिंगल किंवा डबल जरी आली असती तरी मी म्हणेल थोडाफार का होईना दबाव कमी राहिला असता टीम कौशल 11 राहनाल वरती. कौशल 11 राहनालला हा सामना जिंकायचाच आहे. या रेसमध्ये, या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर, कारण काल एक सामना पराभूत झालेत. फ्री हिट असेल. 19 धावेची गरज. 6 बॉल. सुरेंद्रकडे क्षमता आहे. यावेळेचा हा चेंडू वेग थोडासा कमी ठेवला. लाईन इथे देखील चुकीची आहे. आकाश थोडासा मी म्हणेल रॉंग लाईन वर गोलंदाजी करतोय, चुकीच्या लाईन वर गोलंदाजी करतोय. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल. बॅटरकडे अजूनही संधी आहे.
फ्रीटचा सामना करतोय बॅटर सुरेंद्र. यावी मात्र बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. चेंडू चाललाय आता डीप मध्ये. कव्हरला फिल्डर आहे. डीप कव्हर मधून फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येतील तोपर्यंत वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. धावफलक या 2 धावेच्या मदतीने 27 वर जाऊन पोहोचतोय. कुठेतरी मी म्हणेल 5 चेंडू आणि 16ची गरज आहे. या अगोदरच्या ओव्हरमध्ये धावा थोड्याशा कमी आल्या. संभाजीच्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या, त्याचमुळे थोडासा दबाव निर्माण झाला. पहिल्या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर रमाकांतनं फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे संघ आता अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल लॉंग ऑनला चेंडू चाललाय. फिल्डर आहेत उपस्थित. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि बघता बघता 2 धावा त्याही ठिकाणी जोडल्या जातात. सिंगल डबल जरी येत राहिला मी म्हणेल तितकासा काही फरक पडणार नाहीये टीम हार्दिका एंटरप्राइजेसला. कारण आता स्कोर इथनं बनवायचा आहे. 4 चेंडू शिल्लक असतील आणि 14 धावेची गरज, म्हणजे मोठ्या फटक्यांची गरज आहे. चौकार आणि षटकारांची गरज आहे. जसं लहान पल्ल्याचा आता अंतर कापायचंय त्याच्यासाठी हवाई मार्गाचा वापर करावा लागेल तुम्हाला. जमिनी मार्गाने तुम्ही आता त्या अंतरापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. यावेळेचा हा चेंडू बॅटची आतली कडा घेऊन चेंडू चालला स्टंपच्या मागे. शॉर्ट फाईन लेगला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता स्ट्रायकिंग एंडला बॅटर मुकेश येईल. त्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता पहिल्या चेंडूचा सामना करत असताना एक षटकार आलाय. क्षमता आहे. 3 बॉल 13 त्याला बनवाव्या लागतील आणि ह्या 3 बॉल मध्ये 13 धावा त्यानं जर बनवल्या तर मी म्हणेल त्याच्या कारकिर्दीमध्ये अनफॉर्गेटेबल, कधीही न विसरणारी ही मॅच असेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, परंतु समोर आकाश पाटील आहे, एक अनुभवी एक्सपिरियन्स खेळाडू. केवनी स्पोर्ट केवनी संघासाठी तो खेळ करत असतो. परेश पाटील यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात हार्दिका एंटरप्राइजेस साठी, जे केवनी स्पोर्ट केवनीचे अध्यक्ष आहेत. आता इथनं 2 षटकार जरी आले तरी मात्र सामना विजयी होऊ शकत नाहीयेत. या दरम्यान चेंडू चाललाय डीप मध्ये. स्क्वेअर लेगला मिळेल फक्त 1च धाव आणि आता शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. 1 बॉल 12ची गरज. मिशन इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये असा लीगल चेंडू नाहीये की एका बॉलवर 12 धावा बनू शकतात. अनलिगल चेंडूची वाट बघावी लागेल, परंतु तो अनलिगल चेंडू येईल का यावेळी मात्र. ह्याचबरोबर हा सामना इथे खूप मोठ्या फरकाने जिंकलाय टीम हार्दिका एंटरप्राइजेसनं. हार्दिक अभिनंदन हार्दिका एंटरप्राइजेस. आणि हार्ड लक कौशल 11 राहणार. हार्ड लक रोहिदाशी पाटील. याचबरोबर या स्पर्धेमधून आता आव्हान मात्र संपुष्टात आलंय. हार्दिका एंटरप्राइजेसच्या समोर खेळत असताना आपण पाहिलं होतं कौशल 11 राहणारचं. तर लगेचच पुढील सामना जो होणार आहे त्याचं क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या.